श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयान्यन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. 26. श्रोत्र आदिनी श्रवणादी प्रक्रिया, इंद्रियाणी इंद्रिये, अन्य संयमाचा, अग्निषु अग्निमध्ये, जुह्वती अर्पण करतात, शब्द आदी विषयान इंद्रिय विषय, अन्य इंद्रिय इंद्रियांचे, अग्निषु अग्निमध्ये, जुह्वती अर्पण करतात. यांपैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. तात्पर्य: ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियोपभोग करण्यासाठी नाही. म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेर नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्द ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथुन भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो.